काम करता करता तुमच्या भावाच्या डोक्यात पडली पर्लिंग. चला तर सांगतो काय झालं. रोम रोम भाइयों. आज होता आपल्या मंडळाचा शेवटचा दिवस, म्हणजेच देवी विसर्जनाचा दिवस. सगळे काम आवरून घेतले आणि मंडपच्या आतला सेटअप सोडून घेतला आणि त्यात वरच्या लोखंडी पर्लिंग सोडताना डायरेक्ट तुमच्या भावाच्या डोक्यात पडली. नशीब की डोकं फुटलं नाही. एवढं लागून सुद्धा या गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं. वाईट तर या गोष्टीचं वाटत होतं की नवरात्रातले दिवस कसे गेले समजलंच नाही. आज शेवटचा दिवस होता, त्यामुळे मिरवणूक प्रचंड उत्साहात पारंपरिक पद्धतीने लेझिमच्या तालावर ठेवण्यात आली होती आणि मुलांकरता डीजे होता बरं का. आता तुम्ही म्हणसाल हे तर नॉर्मल गोष्ट आहे, यात सांगण्यासारखं काय. पण ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी होती, कारण की आमच्या गावात असं पहिल्यांदा घडलं होतं. असो, त्यानंतर आला डीजे आणि डीजे वाजल्यावर तुम्हाला तर माहिती पोरं कशाचे ऐकते, मग काय नुसतं नाचू. इकडे डीजे वाजवणं सुरू आणि इकडे या बाईचं काकाचं टकलं वाजवणं सुरू. चला तुम्हाला आमच्या गावचं लेझिम पथक दाखवतो आणि आवडलं तर फॉलो आणि लाईक नक्की करा.